एका मिनिटात पाहिजे की निफ्टीमध्ये काय झालं बघा. आपल्याला आज निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपन झालेलं दिसतं. मार्केट गॅप डाऊन ओपन झालेलं दिसतं आणि त्यामध्ये आपल्याला पहिल्या कॅन्डलमध्ये व्होलॅटिलिटी पाहायला मिळते. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या कॅन्डलमध्ये पूर्ण व्होलॅटिलिटी पाहायला मिळते. कारण की मार्केट कन्फ्युजन झालं. कारण की ऑलरेडी काय केलंय की कंटिन्यू वर गेलंय आणि तिथून नंतर गॅप डाऊन झाल्यामुळे इथं काय झालं की ज्यांनी इथं एंट्री घेतली होती त्यांनी काय केलं, एक्झिट केल्यामुळे प्रॉफिट बुकिंग आल्यामुळे मार्केट काय झालं की व्होलॅटाईल झालं. आणि तिथून नंतर मार्केटमध्ये आपल्याला काय दिसतं की एक कन्फ्युजन मार्केट दिसतं. कारण की इथं बायर आणि सेलर दोन्ही कन्फ्युजन होते. कितीपर्यंत? दुपारी 12 पर्यंत आपल्याला मार्केट दोन्ही कन्फ्युजनमध्ये दिसते. आणि तिथून नंतर बघा एक झोन तयार झाला. हा दिसतोय तुम्हाला झोन. आणि झोन तयार झाल्यानंतर ह्या झोनचं जेव्हा ब्रेकआउट ब्रेकडाऊन झालंय तेव्हा मार्केट आपल्याला डाऊन साईडला गेलेलं पाहायला मिळतं. आज आपल्याला निफ्टीमध्ये एवढंच पाहायला मिळतं. जर तुम्ही ब्रेकडाऊन झाल्यानंतर जर एंट्री घेतली असेल तरच प्रॉफिट तुम्ही कमवायचा चांगला, नाहीतर इथं व्होलॅटाईलमध्ये तुमचे एसएल हिट झालेले आहेत. एक मिनिटावर पहा की निफ्टी काय झालं बघा. आपल्याला निफ्टीमध्ये आज फ्लॅट ओपन झालं दिसतं. तिथून मार्केट काय झालं की कंटिन्यू वरच्या साईडला गेलंय. कुठपर्यंत? जिथं कालचा आपला रेजिस्टन्स होता किंवा जो आपला एक झोन होता की त्या झोन नंतर आपल्याला एक ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळलं होतं बघा. ही ब्रेकआउट आणि तिथून मार्केट परत खाली आलं. त्या झोनच्या रेजिस्टन्सला मार्केट गेलेलं आहे. तिथून नंतर बघा काय झालंय. तिथून मार्केटनं पहिल्यांदा काय केलं की थोडंसं एक कंटिन्यू काय केलंय मार्केटनं स्लो मूव्ह केलेला आहे. नंतर एक प्राइस ॲक्शन तयार केली. काय म्हणतोय? प्राइस ॲक्शन तयार केली आणि त्या प्राइस ॲक्शनचं एक ब्रेकआउट झालंय बघा. ही प्राइस ॲक्शन आहे आणि त्याचं ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट डाऊन साईडला आलंय. म्हणजे आपल्याला ही स्मॉल प्राइस ॲक्शन आपल्याला जमली पाहिजे. आणि तिथून नंतर मार्केट काय झालंय की डाऊन साईडला आलंय आणि इथून नंतर जिथं ओपन झालं तिथपर्यंत मार्केट आलेलं आहे. आणि तिथून नंतर मार्केटनं काय केलंय की एक साईडवेज आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला आज एंट्री घ्यायची होती तर कुठे घ्यायची होती? जेव्हा मार्केटने हे ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला एक डाऊन साईडला एंट्री घेता आली असते. आपल्याला एक्झिट पण करता आलं पाहिजे जेव्हा मार्केट त्याच्या ओपन प्राइसला इथं आल्यानंतर आपल्याला एक्झिट करता आलं पाहिजे होतं. कारण की ओपन प्राइस ऍक्ट ॲज अ सपोर्ट आणि रेजिस्टन्स करते हे आपल्याला माहित पाहिजे.